त्यांचा बळीगाडी शासकीय संतोष जाधव म्हणून ते आम्ही गेलो. त्यावेळेस ते 20 कोटी रुपये देतो म्हणा. मग धनंजय भाई म्हणजे सूर्यदत्तच्या घरी आता म्हणून कोणा यांच्या पैसे कुठे आलो नाही. मला ते कोणाला सांगू एवढी मोठी गोष्ट. सूर्यदत्तला कधी गेलो मी त्यांच्या घरी गेलो. म्हणलं असं आहे त्यांनी 1 वाजता रात्रीच्या धनंजय देशमुखला बोलून घेतलं त्यांच्या साडूला. त्यांनी ते म्हणले आपण याला गुंतूनच टाकू कॅमेरा. ते म्हणलं काही अडचण नाही. मग धनंजय देशमुख तरी मला येतं पटत नाही यांचं नाव घेतलं मी येणार नाही. मला आपण यांना सांगू तेव्हा नाही मी येणारच नाही. आता त्यांनी जे आरोप केले त्या आरोपीची त्या संदर्भात चौकशी होणं गरजेचं आहे. आणि जे आरोप केले की 20 कोटी दिले किंवा देणार होते काय काय जे प्रकार असेल आणि त्यांनी ज्याचे नाव घेतले त्याला चौकशीला आणायला पाहिजे की त्यांनी कोणाला तरी बॉडीगार्डचे नाव घेतलेत वाटतं शासकीय की संतोष देशमुखांच्या बद्दलच्या विषयात हत्याच्या बद्दलच्या विषयात 20 करोड कोण कोणाला द्यायचे कोण कोण आणणार हे ज्या संदर्भातली माहिती आहे ना ही सखोल चौकशी करून त्याच्यात सगळे किंवा कोण पाठवलं होतं धन्या मुंडेंनीच पाठवलं होतं का काय त्याच्या ते कोण बॉडीगार्ड आहे का काय म्हणतात ना त्यात मी ऐकला नाही तो व्हिडिओ त्याची सत्यता तपासली पाहिजे ते खरं आहे का खोटं आहे त्याला उचलून आणलं पाहिजे. आणि ते खोल घरात घुसणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे. जर आता माझ्या घातपात प्रकरणातला आरोपी जर तसं बोलतोय